सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते। सूरज पाटील पनवेल तालुक्यातील एक सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू, वाघिवली वाडा एका छोट्याशा गावाचं नाव संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये उंचवणारा खेळाडू, यंदाच्या अंकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून देखील भरपूर चांगली मागणी या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळते। वाघिवली वाडा गावाचा विक्रमादित्य आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। तर गोलंदाजीच्या मार्कवर सिद्धेश वास्कर ओव्हर द विकेट, पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर प्रॉपर आहे, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल। हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। या चौकाराच्या साह्याने टीम काय भैरव चिंचपाडा या टीमचा धावफलकाचा प्रारंभ देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत, जसं तळपतं ऊन असताना सध्याच्या घडीला सूरज इन ऍक्शन मोड मध्ये आलाय। पुन्हा एकदा फुल टॉस होता समोरच्या दिशेने, आणखीन एक आसमानी टोला पाहायला मिळतोय। आक्रमण, फक्त आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या षटकाराच्या साह्याने 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते सिद्धेश, थोडासा धीम्या गतीचा हा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळलाय। रन मिळेल फक्त आणि फक्त एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात। 11 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। गोलंदाजीच्या मार्कवर ज्या प्रकारे सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय। आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू चाललाय सर 7 रन 6 रन साठी हा षटकार येतोय आणि या षटकाराच्या साह्याने 17 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न टीम काय भैरव 11 चिंचपाडा या टीम साठी सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळतो, बाया या नावाने परिचित आहे आणि सध्याच्या घडीला भरपूर चांगली कामगिरी रोशन पाटील बायाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते। धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या गतीला प्रत्युत्तर देऊ शकला नाही। सुरुवातीला वर्चस्व होतं काय भैरवनाथ 11 चिंचपाडा या टीमचं, परंतु ते वर्चस्व तोडीस काढलंय आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज देखील वन डाऊन साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतो। प्रथमेश म्हात्रे, ओरण तालुक्यातील फोंडे गावाचा हिरा, ज्याने अल्पावधीमध्येच आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर खऱ्या अर्थाने असंख्य स्पर्धा गाजवल्या, ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी आपल्या कामगिरीच्या जोरावर संपूर्ण प्रेक्षकांच्या गायातील ताईत झालेला खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो। प्रथमेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय। भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये जाऊन देखील भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे गोलंदाज सिद्धेशच्या खात्यातील। सिद्धेशचा हा बॉल वेट अँड वॉच ही भूमिका वापरली, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, रन मिळतील 6। हा षटकार येतोय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन आपल्याला पाहायला मिळतात।
तर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्या टीमला बाय दिली जाईल याची नोंद देखील घ्या। आयोजकांनी अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली। स्पेल नंबर 2 चला टीम निशांत 11 दादरपाडा आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा। यश पाटील ओव्हर द विकेट याचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय। नो लुक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न परंतु 1 रनने धावफलक देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते। 1 रनच्या साहाय्याने 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। प्रथमेशसाठी हा बॉल पायाचा वेध जरूर घेतला परंतु चेंडू जाईल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये। एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते। 1 रनच्या साहाय्याने 25 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात। प्रथमेश म्हात्रे ज्यांनी आतापर्यंत षटकाराने सुरुवात केली टीम काय भैरव 11 चिंचपाडा या टीमसाठी। ॲज ओपनर ॲज अ 1 डाऊन बॅट्समन म्हणून भरपूर चांगली कामगिरी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न। डायरेक्ट हिट ज्या विकेट साठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला प्रथमेश म्हात्रे आणि या ठिकाणी स्टंपिंगच्या साह्याने तो बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन फलंदाज आतापर्यंत गमावलेत। 25 रनवर हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतो। नवीन फलंदाज सतीश मिसाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। नुकतीच याच क्रीडा नगरीमध्ये आपण दिल दोस्ती चषक कोपर यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी फलंदाज सतीश मिसाळच्या माध्यमातून पाहायला मिळाली। या बॉलवर जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आतापर्यंतचा या स्पर्धेतील आजच्या दिवसातील आज तिसरा फलंदाज आहे जो षटकाराने सुरुवात करतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 31 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। टायमिंग बेमिसाल होतं। रोशन पाटीलने षटकाराने सुरुवात केली त्यानंतर प्रथमेश म्हात्रेने देखील षटकाराने सुरुवात केली आणि सतीश मिसाळ देखील षटकाराने सुरुवात करतोय। 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचे 2 बॉल यश पाटीलच्या खात्यामधील शिल्लक आहेत। मॅच नंबर 1 आपण पाहतोय हर्षला स्पोर्ट्स क्लब वाघिवली आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा थरार एक चांगला धमाका या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज यश पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट। या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट वेग बेताचा होता आणि वेद यष्ट्यांचा होतोय आणि फलंदाज सतीश देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तिसरा धक्का सतीश या ठिकाणी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज ओमकार केनी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। बेधडक अशी कामगिरी मोक्याच्या क्षणी सातत्याने ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु आज एक मोठं लक्ष सेट करायचं आहे। प्रतिस्पर्धी निशांत 11 दादरपाडा उरण या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना याचा हा बॉल लॉफ्ट केलाय। खोलर पद्धतीचा बॉल समोरच्या दिशेने टोलावला जातोय। 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते। फक्त आणि फक्त एकच सिंगल 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम काय भैरव 11 चिंचपाडा या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 3 गडी बाद 32 रन 16 रनची सरासरी आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा मानस असेल कारण 3 महत्त्वाचे फलंदाज आतापर्यंत गमावलेत। काय भैरव 11 चिंचपाडा या टीमच्या माध्यमातून एक मोठी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल।
ओमकार खेनी आणि सूरज पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावे लागेल सूरजला, कारण एक चांगला फ्लाइंग राईट शॉट देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। आतापर्यंत त्यांनी 4 बॉल पेस केले आणि 12 रनवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्पेल नंबर 3 आणि तुषार मोहितेला या ठिकाणी आमंत्रित केले। तुषारला एक तेजदार गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये। तुषारचा हा बॉल कॉलर पद्धतीचा होता, परंतु चांगली फील्डिंग आपल्याला पाहायला मिळते। निर्धाव स्वरूपाचा बॉल, पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत की सुरुवातीला जरूर 23 धावा बॉलरने खर्च केल्या, त्यानंतर स्पेल नंबर 2 मध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळाला। हाफ ट्रॅकर होता, उडवलाय, एलिव्हेशन भरपूर डीप मध्ये फिल्डर तैनात, टिपला एक सोपा झेल आणि फलंदाज ओमकार केनी देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज संकेत पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ओमकार खेनी बाद झाल्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक रनच्या साह्याने। टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन। भरपूर काळानंतर स्ट्राईक मिळाली सूरज पाटीलला या मॅच मध्ये। एक मोठा लक्ष सेट करण्यासाठी सूरज पाटीलला एक दर्जेदार पारदर्शकता असलेली फलंदाजी मात्र जरूर करावी लागेल या मॅच मध्ये। या मोमेंटला हेलिकॉप्टर उडवलाय सूरज पाटील, ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळालाय। यस, इट इज अ सिक्सर। हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि षटकाराच्या साह्याने 39 रन आपल्याला पाहायला मिळतात। ज्या फटक्यांसाठी फलंदाज ओळखला जातो तो फटका आपल्याला पाहायला मिळाला। शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, जर या 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर कुठेतरी एक समाधानकारक स्कोर टीम काय भैरव 11 चिंचपाडा या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो। या बॉलवर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा स्ट्रोक हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। लाजवाब बॅटिंग बाय सूरज पाटील। वाघिवली वाडा गावाचा विक्रमादित्य म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये पावसाळी क्रिकेट संगम देखील या खेळाडूने गाजवलाय। ज्या प्रकारे मैदानाच्या चौफेरीनं बॅटिंग करण्याचा निर्धार घेऊन हा खेळाडू उतरतो आणि भल्या भल्या गोलंदाजांचा कर्दन काय ठरतो। नाव त्याचं सूरज पाटील। सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये तो आलाय। संघ अडचणीमध्ये असताना ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून भूमिका काय असते याचं प्रात्यक्षिक तो दाखवतोय। 3 षटकार आतापर्यंत त्याने मारलेत, एक चौकार देखील लगावलाय। 24 रनवर तो खेळतोय। ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात। 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे। एकच सिंगल, 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 47। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। तर चला नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच चा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल। श्रेयन स्वराज 11 वडगर आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये खांदा या दोन्ही टीमचे कॅप्टन
जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कृपया करून आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. स्पेल नंबर 4 आणि रोहितचा पहिला बॉल लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. 48 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्या टीमला मात्र जरूर बाय मिळेल याची नोंद देखील आपण घ्यायची. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 49 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कॅल्क्युलेशन क्रिकेट जर खेळायचं असेल तर जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र जरूर रोटेट करावे लागेल. लाईन चांगली होती. धीम्या गतीचा हा बॉल प्रभावित करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय अपकमिंग यंगस्टर रोहित गायकवाड फ्रॉम दादरपाडा. लॉफ्ट केलाय. रनआउटची संधी फक्त आणि फक्त एकच सिंगल. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या 50. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय सध्याच्या स्थितीला काय भैरव 11 चिंचपाडा या टीमला. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जर 2 षटकार आले तर एक समाधानकारक टार्गेट देखील बनू शकतं. धीम्या गतीचा हा बॉल परंतु या क्षणाला नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. फ्रीट ची संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिले 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीटचा बॉल देखील आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी ही मात्र जरूर मिळत गेली. 51 धावा आतापर्यंत होत आहेत. ही संधी चालून आली सूरज पाटीलला. हुक करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. या बॉलवर देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि एक चांगला झेल पकडला आहे. नवीन फलंदाज विजय भोईर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु इनिंग होते कंप्लीट. टीमची धावसंख्या होते 51 आणि 52 रनचं लक्ष्य या ठिकाणी असेल.
तर चला खांदा टीमचे कॅप्टन आणि वडगर टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी यायचंय 52 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी काही क्षणामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक आणि निमिष मोहिते ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच ISPL ही स्पर्धा आपण पाहिली आणि उरण तालुक्यातील एक छोटंसं गाव एकटघर ज्या गावाचं नाव आज संपूर्ण विश्वामध्ये ज्या खेळाडूने उंचावलं आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला अमित नाईक. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती 52 रनचं लक्ष. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चाललाय 4 रनसाठी. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आणि धावफलकाचा प्रारंभ देखील होताना पाहायला मिळतोय. फुल टॉस होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पुल केलाय. पुल सक्सेसफुल. पॉवरफुल आणि ब्युटिफुल हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. तर 10 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर 10 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने 10 रन ऑन स्कोरबोर्ड. अमित साठी हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका केला. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 11 धन. अकरा धावा देखील आतापर्यंत पाहायला मिळतात. चांगला बाउन्सर होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला थरार. हर्षला स्पोर्ट्स क्लब वाघिवली यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन मिस केली. सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे रिलीज केले. गोलंदाज प्रथमेश म्हात्रे फोंडे गावाचा हिरा आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्यानंतर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 रन 11 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. तर चला नेक्स्ट मॅच श्रेयन स्वराज वडगर टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी या.
गोलंदाज सज्ज होते या मोमेंटला पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर बिगिट केलाय झेलची संधी आणि एक मोठा विकेट प्राप्त केलाय पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत संकेतने एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला 52 धावांचं लक्ष्य असलं तरी देखील आम्ही त्या लक्ष्याला रोखण्याचा प्रयत्न करू ही कृती मात्र आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये पाहायला मिळाली आणि फलंदाज क्रमांक पहिला गमावलाय टीम निशांत 11 दादरपाडा या टीमला हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश वास्कर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय बंगारपाडा गावाचा खेळाडू ज्या खेळाडूने देखील कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती केली कमी वयामध्ये आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावाला रूपाला आलेला खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय अकरा रनवर आतापर्यंत एक फलंदाज गमावलाय 52 धावांचं लक्ष्य अजूनही 41 धावा पूर्ण करायच्या देणाऱ्या बॉलमध्ये तर चला वडगर टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी यायचंय राज इंगे आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय टायमिंग बेमिसाल सिद्धेशच्या बॅट मधून येतोय स्वतःला सिद्ध करत असताना हा धमाकेदार स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय समीकरण बदलून गेलं 16 बॉल मध्ये आता मात्र करायचे आहेत त्या म्हणजे 35 रन शेवटचे 16 चेंडू शिल्लक अजूनही 35 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत सिद्धेश वास्कर इन ऍक्शन मोड मध्ये आलाय या मोमेंटला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केलाय जजमेंट चुकलं होतं थोडंसं परंतु बॉडी बॅलन्स चांगला होता आणि फलंदाज या ठिकाणी सिद्धेश वास्कर देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय 15 बॉल मध्ये करायचे आहेत 35 तर नवीन फलंदाज विवेक कासूकर आपल्याला पाहायला मिळतोय समीकरण 15 बॉल मध्ये अजूनही रन करायचे आहेत ते म्हणजे 35 लक्ष्य थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील जिद्द चिकाटी तुमच्यामध्ये असेल तर यश प्राप्ती देखील तुम्हाला मिळू शकते आणि सध्याच्या घडीला 15 बॉल मध्ये 35 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे टीम निशांत 11 दादरपाडा उरण या टीमला अगेन्स्ट काय भैरव 11 चिंचपाडा पनवेल या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना परंतु त्याच 35 धावा रोखायच्यात 15 बॉल मध्ये काय भैरव 11 चिंचपाडा या टीमला या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी जो जिंकेल तो त्या टीमला आजच्या दिवसामध्ये पहिली बाय मिळेल याची नोंद देखील आपण घ्यायची मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पायाचा वेध जरूर घेतला रनआउटची संधी परंतु बॅट्समन पोहोचलाय क्रीज मध्ये 14 मध्ये अजूनही 34 करायच्या आहेत आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय टायमिंग भरपूर चांगला आहे लॉंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो फक्त आणि फक्त एकच रन 13 बॉल मध्ये आता मात्र 33 रनची गरज आहे जर या बॉलवर एखादा षटकार आला तर एक मोकळा श्वास जरूर मिळेल टीम निशांत 11 दादरपाडा उरण या टीमला
लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने फटका केलाय, फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल या क्षणाला घडलंय काय, परंतु रन मिळतील दोनच आणि 2 रनच्या तर समीकरण 12 बॉल आणि 31 रनची गरज आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच पंच धावा खेळवायच्या 3 धावा, तर 30 रनची गरज अजूनही आहे. तर चला टीम श्रेयान स्वराज वडगल टीमचे कॅप्टन राज इंगये दादा पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न स्वतः सतीश आलाय. बॉल खाली आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. 11 बॉल मध्ये आता मात्र करायचे आहेत त्या म्हणजे 30 रन. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. सतीश मिसाईलने एक नवी मिसाईल रिलीज केली. ज्या प्रकारे वेगवान हा बॉल त्याने रिलीज केला त्यावर त्याला एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त देखील केला. नवीन फलंदाज यश पाटील. यशला मात्र जर यश संपादन करायचं असेल या मॅच मध्ये तर 11 बॉल मध्ये 30 धावांचं आवाहन मात्र पूर्ण करावं लागेल टीम निशांत 11 दादरपाडा उरण या टीमच्या विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल मध्ये करायच्या 30 रन. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. डीपेक्षा कव्हरला फिल्डर होता, थोडासा फंबल झाला, त्याचा पुरेपूर फायदा मिळाला फलंदाजाला. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 28 रन करायचे आहेत. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 28 रन. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. ही मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, माझा संघ अजून जिंकला नाही. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक विक्रमखेळी करण्याचा निर्धार घेतलाय. नावामध्ये यश आहे, परंतु यश संपादन करण्यासाठी यशला प्रयत्नांची पराकाष्ठता करावी लागेल आणि त्यासाठी एकांकी झुंज देण्याचा निर्धार घेतलाय फलंदाज यश पाटीलने. सामन्याचे चित्र बदलून गेलं. आता मात्र 22 रनची गरज. 9 बॉल करायचे आहेत त्या म्हणजे 22 रन. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता, परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. लाईन चांगली होती. 8 मध्ये 22 रन. शेवटचे 8 बॉल शिल्लक. अजूनही 22 पूर्ण करायच्यात. फुल टॉस होता, समोरच्या दिशेने स्ट्रोक केला. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 7 बॉल मध्ये करायच्यात त्या म्हणजे 21 रन. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी थोडासा दबाव कमी होताना पाहायला मिळेल टीम निशांत 11 दादरपाडा उरण या टीमचा. परंतु जर हा बॉल निर्धाव आला तर या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्वामध्ये येईल काय भैरव 11 चिंचपाडा संघ.
धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला लाईन चांगली होती, लाईन मिस केली, सामन्याचे चित्र बदलून गेलं आणि समीकरण येऊन ठेपले. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि रन करायचे आहेत, त्या म्हणजे 21 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल, कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल, यासाठी सध्याच्या घडीला चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तर चला टीम श्रेया स्वराज 11 वडगर टीमचे कॅप्टन राजदादा इंगळे, आपण संदेश दादा बघत आपली वाट पाहतात. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल मॅच मध्ये आला. एक नवा ट्विस्ट, 5 बॉल मध्ये करायच्यात 20 रन. ध्रुव पाटीलला इन्व्हाइट केले गोलंदाजीच्या मार्कवर. ध्रुव मात्र प्रकारे एक ध्रुव तारा असतो आणि सध्याच्या घडीला या ध्रुव पाटीलला जर चमकदार कामगिरी करायची असेल या मॅच मध्ये, तर मात्र या धाबा रोखाव्या लागतील. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा कोलोर पद्धतीचा बॉल, एकच सिंगल. 4 बॉल 19 ची गरज. मॅच मध्ये थोडासा दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पुन्हा एकदा कोलोर पद्धतीचा बॉल. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली ध्रुव पाटीलने. टीम काय भैरव 11 चिंचपाडा या टीम साठी 3 बॉल मध्ये 19. कंपल्सरी चेसिंग. फुलटॉस होता, परंतु एकच रन. लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आणि शेवटचा 1 बॉल शिल्लक. तर चला टीम श्रेया स्वराज 11 वडगर टीमचे कॅप्टन, कृपया करून आपण टॉस साठी या. सामना जिंकलाय काय भैरव 11 चिंचपाडा या टीमने आणि या टीमला बाय मिळाली जाते. हार्डलक टीम निशांत 11 दादरपाडा उरण संघ आणि या सामन्याचा हिरो सूरज पाटील. तर चला सूरज पाटील आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. तर चला टीम श्रेया स्वराज